यंगर सेल्फला जर ऍडवाइस देईल की हे चुकी नको करू बाबा तू, तर मग त्या काय असणार? एक प्रश्न ऑनलाईन मध्ये आलेला आहे. What strategies can be adopted to overcome procrastination during the course of UPSC or MPSC preparation? In PSR answer writing, how can we include concepts, thinkers and current affairs effectively while keeping the answer unique and analytical? मी माझे सगळे इंटरव्ह्यू इंग्लिशमधून दिलेले आहेत. मला वाटतं की सर इंग्लिश लँग्वेज आहे ना इंटरव्ह्यूमध्ये एवढीच यायला पाहिजे की तुम्हाला जे सांगायचं आहे ना तेच फक्त सांगता आलं पाहिजे. असे काही आपले रोल मॉडेल्स ठेवा. माझ्यासाठी स्वामी विवेकानंद आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम, मी यांना कधी पण मी त्यांना रोल मॉडेल मानतो. माय क्वेश्चन इज दॅट की आमच्यापैकी अनेक जण असे आहेत ज्यांचा 2028ला अटेम्प्ट आहे. सो कोणत्या पॉईंट पासून ते कोणत्या पॉईंट पर्यंत करंट अफेअर्सचे नोट्स बनवले पाहिजेत आणि आता न्यूजपेपर वाचताना कोणत्या एरियाजवरती जास्त एम्फसाइज केलं पाहिजे? तुमचा क्वेश्चन आहे की 2028 मध्ये अटेम्प्ट देणार आहे तर करंट अफेअर्सचं कसं मॅनेज करायचं. एक गोष्ट सांगतो, 28ला जर अटेम्प्ट देणार असेल ना, माझं एक सजेशन आहे की यू हॅव टू कम्प्लीट युअर स्टॅटिक पार्ट फर्स्ट ऑफ ऑल, प्रिलिमसाठी पण आणि मेनसाठी पण. ओके. आणि जर तुम्ही करंट अफेअरचे क्वेश्चन जर बघितला, करंट अफेअर इज नॉट जस्ट अ करंट, ओके, दॅट हॅज सम बॅकग्राऊंड. म्हणून तुम्ही कुठला पण क्वेश्चन करंट अफेअर माझ्याकडे आता सध्या घेऊन या. एव्हरी करंट अफेअर हॅज इट्स थेरॉटिकल किंवा एक स्टॅटिक बॅकग्राऊंड त्याचं असतं, म्हणजे असतं, बरोबर. म्हणून इट इज व्हेरी नेसेसरी 28च्या प्रिलिमसाठी तुमचं जे करंट अफेअर आहे ना ते 28च्या आधीचं एक वर्ष, म्हणजे पुढल्या वर्षीचं मे पासून ते नेक्स्ट मे पर्यंत एवढं करंट अफेअर दॅट इज मोर दॅन सफिशियंट. ओके. बट बेसिक जे आहे कॉन्सेप्ट, म्हणजे बेसिक जे स्टॅटिक आहे ते तुम्ही खूप चांगल्या प्रकारे कम्प्लीट करा. तुमचं जे बेसिक आपले सब्जेक्ट्स आहेत प्रिलिमसाठीचे ते, आणि फोकस ऑन मेन्स. राईट नाऊ यू कॅन फोकस ऑन मेन्स. म्हणजे तुमचं ऑप्शनल तुम्ही एक 5 ते 4-5 महिन्यामध्ये तुम्ही कसं कम्प्लीट करू शकता, त्याचे नोट्स कशा कम्प्लीट करू शकता, मग त्याचे मायक्रो नोट्स कसे कम्प्लीट करू शकता. तर ह्या गोष्टीवर तुम्ही फोकस करा. आणि त्यानंतर करंट अफेअर सध्या आणि न्यूजपेपर वाचताना तुम्ही विचारलं, सध्या तेच आहे की तुम्ही ऍटलिस्ट जस्ट म्हणजे गो थ्रू करा की न्यूज काय काय आहेत. आणि एखादं जर चांगलं आर्टिकल आलं, ते जे हेडलाईन वगैरे एखाद्या सोडलं तरी चालेल, जे एडिटोरियल जो पार्ट आहे त्याच्यामध्ये एखादं चांगलं तुमचं पॉलिसी ऑप्शनल आहे का, ते कुठला पण ऑप्शनल असेल, त्या रिलिव्हंट जर समजा कुठला डेटा किंवा कुठला आर्टिकल जर आला असेल तर त्याला थोडं वाचून घ्या. असं काय त्याच्यामध्ये कंटिन्युअसली 2-3 तास इन्व्हेस्ट करायची वगैरे काही गरज नाही. सर, आता तुम्हाला जवळजवळ 5 ते 6 वर्ष झाले प्रिपरेशन मध्ये, तर तुम्हाला तुम्ही जर आता तुम्ही या स्टेजला उभं राहून तुम्ही जर तुमच्या यंगर सेल्फला ऍडवाइस देऊ शकता की तुम्ही जवळजवळ PSIR स्पेसिफिक बोललं तर तुम्ही 90 to 100 मार्क्सचा जम्प गेलाय, तर तुम्ही तुमच्या यंगर सेल्फला जर ऍडवाइस देईल की हे चुकी नको करू बाबा तू, तर मग त्या काय असणार? कारण की हा खूप मोठा जम्प आहे ना सर, 190 to 293 आय गेस, तर ते खूप मोठा जम्प झाला ना. राईट. बघा, सगळ्यात पहिलं आता PSIRच्या अँसर रायटिंग मध्ये जर बोलायचं झालं, मी काय चुका केल्या सरांसोबत पण मी डिस्कस करताना बोललो की बऱ्याच वेळेस आपलं काय होतं की आपल्या अँसर रायटिंग जे आहे ते रिपोर्ट रायटिंग सारखं होतं. ठीक आहे. म्हणजे आपण त्याला फक्त एक क्रोनॉलॉजिकल एक अँगल देतो की दिस हॅपन्ड इन द पास्ट, आणि मग ते सध्या असं प्रोसीड होते. एवढं लक्षात ठेवा. कुठल्या पण मी आधी पण बोललो ही गोष्ट की आपल्या आणि ते माझ्या आधीच्या अटेम्प्टमध्ये दॅट वॉज मिसिंग. आय वॉज जस्ट रिटन फॉर द सेक ऑफ रायटिंग. ओके. तर हे नाही झालं पाहिजे. आणि आपल्या ऍटलिस्ट ऑप्शनलच्या आन्सरमध्ये आपली ती मॅच्युरिटी डेव्हलप दिसली पाहिजे, की एक मॅच्युअर आन्सर वाटलं पाहिजे की यस, म्हणजे असं नाही की लगेच रिसर्च सारख्या आन्सरची गरज नाही आपल्याला, पण आपल्या लेवलला आपण जे शिकलेलो आहे त्या कन्सेप्ट आपण खूप चांगल्या प्रकारे कसं युज करू शकतो. मग मी तेच केलं की आधी जे मी नव्हतं केलं, फॉर एक्झाम्पल मी आधी फक्त काय करायचो, लिहून यायचो, म्हणजे मला माहिती आहे पाठ केलं ते लिहून यायचं. पण नंतर मी काय केलं की इंटरडिसिप्लिनरी अप्रोच, म्हणजे क्वेश्चन इवन दॅट इज फ्रॉम करंट अफेअर, आय ट्राय टू यूज द थेरॉटिकल पार्ट एज वेल. सो दिस इज म्हणजे हे त्याचं सोल्युशन आहे. ठीक आहे. आणि म्हणून मग म्हणजे मला असं वाटतं की ह्या ज्या चुका मी आधी केल्या होत्या त्या तुम्ही हे टाळू शकता. आणि दुसरं म्हणजे काय की जसं मी पण बोललो की PSIR मध्ये पण भरपूर रिपीटेड क्वेश्चन असतात, त्यांचे आन्सर्स पण रेडी ठेवा ऑलरेडी. ठीक आहे. आता प्लेटोचे बरेच कॉन्सेप्ट त्यावर आन्सर रेडी ठेवा, कारण एनिवे दे आर गोइंग टू आस्क इन अल्टरनेटिव्ह, एकदा प्लेटो एकदा अरिस्टॉटल, हे ते कंटिन्यू अल्टरनेट इयरला विचारतात. तर म्हणजे हे अशा प्रकारचं ना तुम्ही करायला पाहिजे. आणि ते चुका हेच टाळा की जेवढे शक्य आहे तेवढे आन्सर्स लिहा पॉल सायन्सचे, तरच तुम्हाला हे दिसेल की तुम्ही यू आर मुव्हिंग फ्रॉम सब स्टँडर्ड टू सम स्टँडर्ड, तुम्ही रीच करू शकता त्याच्यामधून. मग ते प्रॅक्टिस इज द की बिहाइंड दिस.
एक प्रश्न ऑनलाईन मध्ये आलेला आहे. आदित्यचा प्रश्न आहे. सो आदित्य इज आस्किंग व्हॉट स्ट्रॅटेजीज कॅन बी अडॉप्टेड टू ओव्हरकम प्रोक्रॅस्टिनेशन ड्युरिंग द कोर्स ऑफ UPSC और MPSC प्रिपरेशन. आदित्यचा प्रश्न आहे. तर ह्याचा आन्सर मला असं वाटतं की मी एक सांगताना मी तुम्हाला दिलं शेवटी ते म्हणजे टाइम टेबल, आणि दॅट मस्ट बी अ प्रॅक्टिकल टाइम टेबल. प्रोक्रॅस्टिनेशन का होतं आपलं? कारण आपलं टाइम टेबल हे खूप जास्त म्हणजे असं ऍस्पिरेशनल, अम्बिशनल असायलाच पाहिजे, बट रिअल लाईफमध्ये वी आर नॉट रोबोट्स. दॅट इज द आन्सर. म्हणजे आपण कसं आहे की आपल्याला सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजेत, आपला छंद पण जोपासता आला पाहिजे, पण सध्याच आपलं नाही का कोर आणि पेरिफेरी, युअर कोर मस्ट बी युअर स्टडी. पण पेरिफेरीमध्ये तुम्हाला जाण्याची पण गरज आहे, ते हे स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी. आणि प्रोक्रॅस्टिनेशन इन द सेन्स काय होतं की आपण काय करतो, एखादा चॅप्टर वाचत बसलो किंवा एखादा सब्जेक्ट जेव्हा वाचत बसलो त्यावेळेस आपण काय करतो की त्याच्यामध्ये एवढं जास्त त्याचा रिसर्च करत बसतो, त्या गुगलवर पण जातो, जेमिनायवर पण जातो, चॅट GPT मध्ये पण सर्च करत बसतो की अरे गरज नाही एवढी. काय गरज आहे की यू जस्ट नीड टू अंडरस्टँड दॅट कॉन्सेप्ट, आणि एकच रिसर्च करा. आणि आपलं काय होतं तुम्हाला सांगतो, बऱ्याच वेळेस आपण फॉर एक्झाम्पल गांधीजींवर आपण समजा आपल्याला कुठेतरी सर्च केलं, तर मग कोणतरी ते भुलाबाई देसाई बद्दल काय मग त्याच्यामध्ये मेन्शन होतं, मग लगेच मग भुलाबाई देसाई कोण आहेत, मग हे सर्च करत बसतो. मग ते सर्च मग काय तरी एकदम असे जे नगण्य असे काही जे कॉन्सेप्ट आहेत ते मग घ्याल. मग प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुम्ही एक्सटेन्शन करत केलं ना, गुगल हॅज अ लॉट ऑफ थिंग, मग ते तुम्ही ह्युमनली पॉसिबल नाही, आणि त्याची सगळ्यात महत्वाची म्हणजे त्याची गरज नाही. ठीक आहे, तर हे जर आपण करून आपण प्रोक्रॅस्टिनेशन आपण हे करू शकतो. आणि आपले टार्गेटेड, लक्षात ठेवा, आज सकाळी जर मी 7 वाजता अभ्यासाला बसलो, तर आज संध्याकाळी रात्री 10 वाजेपर्यंत माझा जो स्टडीचा जो ठीक आहे 1-2 तास 2-3 तास इकडे तिकडं थोडंफार ते चालतंच, पण माझं जे मेन जे टार्गेट आहे ना आजचं, ते कम्प्लीट झालंच पाहिजे. हे आपलं दररोजच्या दररोज आपली ती म्हणजे स्वतः आपली ती कमिटमेंट पाहिजे, मगच ते प्रोक्रॅस्टिनेशन मला असं वाटतं की आपण कमी करू शकतो. सर माझा नेक्स्ट इयर अटेम्प्ट आहे 2027चा. तर माझे 2 क्वेश्चन आहे. पहिला प्रिलिम्स बद्दल असं आहे की जे सीसॅट बद्दल सिलेबस तोच आहे, पण क्वेश्चनची स्टाईल थोडी चेंज होते, कळून नाही येत पटकन. आणि दुसरा क्वेश्चन असा आहे सर की ऑप्शनल बद्दल आपण करायला जातो, खूप वास्ट आहे पहिली गोष्ट, तर त्याचे नोट्स प्रिपेरेशन बद्दल बऱ्याच अडचणी येतात. आणि दुसरी गोष्ट GS आणि ऑप्शनल मध्ये कसा फरक करू शकतो आपण ठेवला पाहिजे. थँक्यू. ठीक आहे, तुमचा जो फर्स्ट क्वेश्चन होता तो तुम्ही 27ला अटेम्प्ट देणार आहे. आणि काय क्वेश्चन होता? सीसॅट. येस, मी ते विसरलो होतं सीसॅटचं सांगायला, कारण आय एम नॉट द राईट पर्सन टू गाईड यू अबाउट सीसॅट. का सांगू का? माझं मॅथ्स खूप चांगलं आहे आणि मी आतापर्यंत एक सुद्धा सीसॅटसाठी असं काही यूज केलेलंच नाही आजपर्यंत. ठीक आहे, म्हणून आय एम रिअली सॉरी यार, कारण आय कांट गाईड यू फॉर सीसॅट. कारण मला हे सुद्धा माहित नाही की सीसॅटसाठी कुठली पुस्तकं आहेत UPSC मध्ये. कारण मी काय करतो, सीसॅटमध्ये 2 गोष्टी असतात, एक म्हणजे कॉम्प्रिहेन्शन, दुसरं म्हणजे मॅथमॅटिक्सचा पार्ट म्हणतो मी त्याला, त्याच्यामध्ये रिझनिंग आणि ऍप्टिट्यूड येतं. तर रिझनिंग आणि ऍप्टिट्यूडचे किती पण डिफिकल्ट क्वेश्चन असले ना, मी ते सॉल्व्ह करतो. म्हणजे 50 माझा अटेम्प्ट राहतो, 50 ते 52, आणि ते सगळे अटेम्प्ट माझे न्यूमेरिकलचे राहतो. त्यामुळं जो कॉम्प्रिहेन्शनचा पार्ट आहे त्याबद्दल मी सांगू नाही शकत. आणि हे डेव्हलप करण्यासाठी मला वाटतं की बरेच लोक बरेच क्लासेस घेतात. तर ते कुठले क्लास आहेत ते यू कॅन रेफर द रिलिव्हंट टॉपर फॉर दॅट. आय एम सॉरी फॉर दॅट. सेकंड, तुम्ही विचारलं की ऑप्शनलचं नोट्स किंवा मायक्रो नोट्स किंवा कसं प्रिपेअर करायचं. सगळ्यात महत्वाचं असं आहे की ऑप्शनलचं जे नॉर्मल जे आपले तुमचे जे सिलेबस आहे तो सगळ्यात पहिला खूप चांगल्या प्रकारे कम्प्लीट करा. तुमचे जे नोट्स असतील किंवा तुमचे जे रेफरन्स मटेरियल असेल जे आहे ते चांगल्या प्रकारे कम्प्लीट करून घ्या आणि अंडरस्टँड करून घ्या. ओके, वाचत असताना PYQ बघत राहा, वाचत असताना PYQचे आन्सरचे एखादं बुकलेट असेल ते बघत राहा, आणि ते सगळं कुठं मॅच होते ना, हे सध्या दिस इज द स्टार्टिंग प्रोसेस, तुम्ही ह्या गोष्टी करत राहा. आणि मी आधी पण बोललो ना की सिलेबस आणि PYQ हे कंटिन्युअसली समोर ठेवा. कारण काय होतं, सिलेबस चिटकवून ठेवा आणि PYQ तुमच्या टॅबमध्ये, मोबाईलमध्ये कुठं पण ते कंटिन्यू सोबत ठेवा. ओके, किंवा एखादा प्रिंटआउट काढून ठेवा. हे ऑप्शनसाठी पण तसंच लागू होतं. आणि हे सगळं झाल्यानंतर मग तुमचा जो पार्ट आहे तो म्हणजे नोट्सचा पार्ट. आधी तुमचं सगळं मटेरियल झालं, तुमचं क्लासमधलं मटेरियल झालं, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला अंडरस्टँडिंग पण झाली, तर त्याच्यातून मग थोडा पार्ट तुम्ही नोट्स म्हणून काढणार, जेणेकरून एवढं वाचल्यानंतर तुम्हाला ते पूर्ण अख्खा टॉपिक तुम्हाला समजून जाणार. आणि त्यानंतर पुढचा पार्ट येतो तो म्हणजे मायक्रो नोट्स, जे मेन्सला तुम्ही त्या रूम मध्ये जायच्या आधीपर्यंत तुम्ही जे वाचत असताना दॅट इज मायक्रो नोट्स. मग ते हे सगळं काय की एक प्रोसिजर आहे,
ती प्रोसिजर एकदम थरोली चांगल्या प्रकारे मेंटेन म्हणजे ते तुम्ही फॉलो करा, मगच मला वाटतं की हे महत्वाचं आहे. तुमचा तिसरा जो क्वेश्चन होता ते म्हणजे जीएस आणि ऑप्शनलला कसं सेपरेट करायचं. बघा, मला असं सांगायचंय की काय काय जीएस मध्ये ना आपण आपल्या ऑप्शनलची कन्सेप्ट टाकू शकतो. जसं सोशोलॉजी आहे ना, तर मी माझ्या सोशोलॉजी मित्र आहेत माझे, सूरज निकम म्हणून IRS आहे सध्या, तर सोशोलॉजी ऑप्शन होता, आम्ही डिस्कस करायचं, म्हणजे त्यांना मला सोशोलॉजी त्यांना सांगायचं. त्यामध्ये दीपांकर गुप्ता म्हणून एक तुम्हाला स्कॉलर असतील, त्यांचं मिस्टेक अँड मॉडर्निटी म्हणून कॉन्सेप्ट आहे, तर ते मी कॉन्सेप्ट सोसायटीच्या ह्याच्यामध्ये वापरलेलं होतं. तर काही काही अशा ज्या गोष्टी आहेत ना त्या आपण ऑप्शनलच्या पण यूज करू शकतो, पण त्याला थोडं जरा लिमिटेशन ठेवायचं. ओके. आणि ऑप्शनलला तर मी आधी पण बोललो की यू नीड अ व्हेरी अनालिटिकल डेप्थ. त्यासाठी तुमचं जे अभ्यास आहे ना ऑप्शनलचा तो खूप चांगला होणं गरजेचं आहे. त्याच्या प्रत्येक कॉन्सेप्ट तुम्हाला ना, आज जर तुम्हाला उभा केलं की ह्या कॉन्सेप्ट बद्दल सांग, ऍटलिस्ट तुम्हाला त्या कॉन्सेप्ट बद्दल 1 ते 2 मिनिटं त्याच्याबद्दल बोलता आलं पाहिजे. एवढं थोडं मला वाटतं की कॉन्सेप्टची क्लॅरिटी त्या ह्याची पाहिजे. मग अशा प्रकारे आपण तिथं डेप्थ पाहिजे, पण त्याच्या काही गोष्टी आपण जीएस मध्ये वापरू शकतो रिलिव्हंट ठिकाणी. ठीक आहे, मग हे ह्याचं तुम्ही असं ना म्हणजे हे मॅनेज असं करू शकता. एक 2 ऑनलाईन प्रश्न आहेत. सो देयर इज क्वेश्चन बाय सानिका. आय थिंक दिस क्वेश्चन हॅज बीन ऑलरेडी आन्सर्ड, बट हर क्वेश्चन इज in PSR answer writing, how can we include concepts, thinkers and current affairs effectively while keeping the answer unique and analytical? And also based on previous exams, which concept should we focus on most? सगळ्यात सर ह्याचं मोस्ट ऑफ द आन्सर आपण दिलेलं आहे, पण कसं आन्सर काय स्टील आय जस्ट एक ब्रीफ मध्ये कारण अजून 2 क्वेश्चन्स की करंट अफेअर्स कॉन्सेप्ट आणि स्टॅटिक ह्याचं कसं त्या आन्सर्स मध्ये इन्क्लूड करायला पाहिजे. जसं मी आधी पण तुम्हाला बोललो की करंट अफेअर इज नॉट जस्ट फॉर प्रिलिम्स, करंट अफेअर इज नॉट जस्ट फॉर जीएस पेपर्स. त्यातलेच बरेच न्यूज आपण आपल्या ऑप्शनल मध्ये पण वापरू शकतो. ते मी तुम्हाला बानू मुस्ताकचं एक्झाम्पल देऊन तुम्हाला सांगितलं, बरोबर. तर यू मस्ट बी दॅट मच विजिलंट की आपल्याला कुठं म्हणून त्यासाठी सिलेबस पाठ पाहिजे. ऍटलिस्ट पाठ जरी नसेल ना, कुठं काय काय मेन्शन केलं ऍटलिस्ट थोडं म्हणजे माइंडमध्ये तरी पाहिजे. तेव्हा तुम्ही काय करू शकता की जे तुम्ही वाचताय ना करंट अफेअर, ते तुम्ही खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी ना इन्क्लूड करू शकता त्याला. तर तुम्ही PSR बद्दल पण असंच आहे असं मला वाटतं की ज्या कॉन्सेप्ट ऑलरेडी तुम्ही शिकता आणि त्या करंट अफेअर तुम्ही बघता, त्या दोघांना ना कॉम्बिनेशन कसं करता येईल. इव्हन दो सर मला हे पण सांगायचंय, पेपर 1 पार्ट A मध्ये इव्हन दो दे आर व्हेरी स्टॅटिक टॉपिक, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही करंट अफेअरच्या गोष्टी टाकू शकता. जसं मी बोललो की इंडियाच्या डेमोक्रेसीबद्दल डेमोक्रेसी इंडेक्स टाकू शकतो ना, तसं इथल्या डेमोक्रेसीच्या क्वेश्चन इथं पण तुम्ही डेमोक्रेसी इंडेक्स तुम्ही टाकू शकता, बट व्हेरी इंटेलिजंटली. ठीक आहे, हे महत्वाचं आहे बघा. म्हणून आणि बऱ्याच वेळेस इवन दो क्वेश्चन इज ऑन लिबरलिझम, पण सध्याची लिबरलिझमची काय म्हणजे अवस्था आहे किंवा काय सध्या आहे, वेदर आपण म्हणजे न्यू लिबरलिझम किंवा मग ग्लोबलायझेशन असेल किंवा डी ग्लोबलायझेशन, मग ते तुम्ही त्याला ट्राय करू शकता की त्याला करंटमध्ये त्याचं कन्क्लुजन वगैरे कसं करू शकता. हे आहे त्यांचा दुसरा क्वेश्चन. ठीक आहे, आता 2 लास्ट क्वेश्चन्स घेऊया आपण. एक क्वेश्चन आहे, इज लँग्वेज मोस्ट इम्पॉर्टंट ऑर नॉट? तर ऑफकोर्स लँग्वेज इम्पॉर्टंट आहे, बट यू कॅन शेड सम लाईट ऑन दॅट. बट लँग्वेज इन द सेन्स म्हणजे क्वेश्चन एवढाच आहे, मे बी कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये माहिती नाही. इफ यू देअर यू कॅन रिपोज द क्वेश्चन. मी थोडं 1-2 शब्द सांगतो. हा, आणि एक प्रश्न दुसरा पण होता, इंटरव्ह्यू साठी मराठी मीडियम प्रिफर करणं योग्य राहील का इंग्लिश? तुम्हाला जे वाटतं ते मागा, रेस्ट ऑफ द आन्सर आय कॅन गिव्ह लेटर ऑन. फर्स्ट ऑफ ऑल लँग्वेजचं बघा, मला असं वाटतं की एनी लँग्वेज इज 22 लँग्वेज UPSC सांगतं, तर कुठल्या पण लँग्वेजमध्ये तुम्ही UPSCची एक्झाम देऊ शकता, बरोबर. आणि सगळ्या UPSCच्या मला असं वाटत नाही की मेन्सच्या लेवलला कुठल्या प्रकारचं डिस्क्रिमिनेशन होतं. आय डोंट थिंक सो. म्हणून इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट मॅटर्स इज ना युअर क्वालिटी आन्सर मॅटर्स. मला असं वाटतं जर तुमची लँग्वेज जर कमांड नसेल, फॉर एक्झाम्पल मराठीमध्ये जे ऑलरेडी प्रेफर्ड किंवा जे रीतीने जे असे काही वर्ड्स पॉलिटिकल सायन्सचे किंवा राज्यशास्त्राचे जे आलेले आहेत, जर तुम्ही ते यूज करू शकत नसाल तर मग तुम्हाला मार्क्स भेटणार नाही. मग ते लँग्वेज असेल ना, आता मला वाटतं की सर खूप चांगल्या प्रकारे गोष्टी एक्सप्लेन करू शकतील तुकान दादा सर, की नेमकं लँग्वेजचं कसं काय इम्पॉर्टन्स आहे. मला तर हेच वाटतं की तुमची त्या लँग्वेजवर कमांड असेल तर तुम्ही ते पेपर खूप चांगल्या प्रकारे लिहू शकता. ओके, म्हणजे लँग्वेज बद्दल मला हे सांगायचं आहे. आणि दुसरं म्हणजे इंटरव्ह्यूसाठी इंग्लिश किंवा मराठी. मी माझे सगळे इंटरव्ह्यू इंग्लिशमधून दिलेले आणि इट्स ओके, कारण तुम्ही मराठीमधून जरी असाल ना, एक तुम्हाला तिथं फ्रीडम दिलं जातं इंटरव्ह्यू मध्ये. आता सध्या असं कोणीच नसणार आहे
त्याला इंग्लिश यांना काहीच येत नाही असं कोणीच नसणार आहे. ऑलमोस्ट एव्हरीवन नोज की सम बेसिक गोष्टी तर आपण सगळ्यांना माहिती आहेत. तर ते काय करतात तिथं इंटरव्ह्यूमध्ये, असे माझ्या मित्रांसोबत पण झालेलं आहे की त्यांचं लँग्वेज आहे ना मराठी किंवा एनी अदर त्यांचं रिजनल लँग्वेज असं होतं. तर ते त्यांना म्हणतात की तुम्ही काय करा की तुमच्या मोडक्या तोडक्या इंग्लिशमध्ये बोला. दे हॅव दॅट मच फ्लेक्झिबिलिटी. ठीक आहे. आणि असे इंटरव्ह्यू देऊन सुद्धा मराठीमध्ये बऱ्याच लोकांना खूप चांगले मार्क्स सुद्धा आलेले आहेत. तर म्हणजे हा जो आहे तो फक्त आपल्या मनामध्ये आहे की मराठी किंवा इंग्लिश वगैरे. बोर्ड्स आर व्हेरी लाईक ते कॉर्डियल असतात. तुम्ही जसं सांगाल ना, फक्त एवढं मला वाटतं की सर इंग्लिश लँग्वेज आहे ना इंटरव्ह्यूमध्ये एवढीच यायला पाहिजे की तुम्हाला जे सांगायचं आहे ना तेच फक्त सांगता आलं पाहिजे. ग्रामर डझंट मॅटर. ओके. त्याच्यामध्ये बोलत असताना तुम्हाला जे सांगायचंय ते तुम्ही त्यांना फक्त डिलिव्हर झालं पाहिजे त्यांना, हे महत्वाचं आहे. एवढ्यासाठी सर मला असं वाटतं की लँग्वेज एवढं जास्त मॅटर नाही करत. ठीक आहे. चालेल मग. तुम्ही ऍक्च्युली मला माहित नाही किती तास झाला आपलं हे लेक्चर, पण यू ऑल आर रिअली म्हणजे तुम्ही खरंच खूप अटेंटिव्ह होता एवढं पूर्ण सेशन मध्ये. आणि खरंच असं वाटलं की यू हॅव समथिंग मीन्स यू हॅव लाईक क्युरियस माइंड. आणि हे जे तुमचं आहे ना ते खरंच कंटिन्यू करा, मेंटेन करा. हे मेंटेन करणं खूप डिफिकल्ट आहे. ओके. बट यू मस्ट हॅव दॅट स्ट्रेंथ विदिन यू आणि तुम्ही ते डेव्हलप करू शकता. ओके. आणि असे काही आपले रोल मॉडेल्स ठेवा. माझ्यासाठी स्वामी विवेकानंद आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम, मी यांना कधी पण मी त्यांना रोल मॉडेल मानतो. पण माझ्या कंटिन्यू जेव्हा मी अभ्यास करत असतो तेव्हा त्यांचे कोट्स वगैरे माझ्यासमोर लिहिलेले असतात. असे काही कोट्स वगैरे हे करा आणि ते मेंटेन करा. आणि खरंच आय होप यू ऑल विल डू द वंडर्स. नॉट UPSC जस्ट वन पार्ट. देर इज अ मोर लाईफ बियॉन्ड UPSC ॲज वेल. ओके. सो कधी कधी प्लॅन बी पण ठेवणं खूप महत्वाचं आहे. बट स्टील राईट नाऊ यू हॅव टू फोकस ऑन द UPSC. आणि पूर्णपणे बघा 100% द्या. मला वाटतं की 200% द्या. ठीक आहे. आणि हे एवढं महत्वाचं आहे की तुम्ही इथं का बरं आलाय, यू हॅव सम विजन, यू हॅव सम एम. तुम्हाला काहीतरी असं अचीव्ह करायचं. ओके. ते जे आहे ना ते स्पिरिट, ते जी म्हणजे इनर फायर आहे ना, यू हॅव टू मेंटेन. आणि त्यासाठी आपण खूप आता सध्या भरपूर गोष्टी त्याबद्दल बोललेलो आहे. आणि खरंच यू आर आय होप की यू ऑल विल सी युअर नेम इन दॅट होली PDF, होली लिस्ट. ओके. सो आय लाईक विश ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू अँड थँक्यू सो मच.